Okay, sir. Hello and welcome one and all. Present here today, Department of Library and IQSC organize one-day national webinar on open e-resources. In this COVID-19 situation, students could not come to the colleges. Rather than printing material, number of free e-resources available in the internet. I hope you will get the ideas and you will get the knowledge today's session. Now, I would like to request Vice Principal and very dynamic personality, Professor Dange sir, please address this national webinar on open e-resources. Over to you, Professor Dange sir. Thank you, sir. शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूट कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय राहता ग्रंथालय विभागाच्या वतीने आज नॅशनल लेव्हल वेबिनार आयोजित केलेला आहे. या वेबिनारचा विषय आहे ओपन ई रिसोर्सेस. तर सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने मॅनेजमेंटच्या वतीने डॉक्टर जी.टी. सातपुते सर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय सुंदर असा विषय आणि अतिशय उपयोगी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी अतिशय उपयोगी असा विषय त्यांनी आजच्या या वेबिनारसाठी सिलेक्ट केलेला आहे. सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन. त्याचप्रमाणे हल्लीच्या या हॅलो हॅलो, हा डांगे सर कंटिन्यू करा तुम्ही. हल्लीच्या या कोविड-19च्या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये सर्वांनाच ऑफलाईन ना ऑनलाईनचा ऑप्शन निर्माण झालेला आहे. परंतु तरी सुद्धा आपण सर्वजण त्यातून हळूहळू बाहेर पडत आहे आणि तरी सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी ऑनलाईन का होईना परंतु आपण हे शिक्षणाचं माध्यम सर्वांसाठी चालू ठेवलेलं आहे. त्याचाच हा एक भाग आहे की आपण ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. तर तोच एक विषय आज ओपन ई रिसोर्सेस या माध्यमातून डॉक्टर सातपुते सरांनी ग्रंथालय विभागाच्या वतीने येथे आयोजित केलेला आहे. या निमित्ताने आपल्याला रिसोर्स पर्सन म्हणून डॉक्टर संकपाळ सर हे उपस्थित आहे. आपल्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे. मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि या ओपन ई रिसोर्सेस या नॅशनल लेव्हल वेबिनारसाठी महाविद्यालयाच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. Okay, thank you, sir. Now, I would like to introduce today's resource person, Mr. Dattatray Sankapal sir. Presently, he is working as a librarian in the Wagire College, Art, Science and Commerce, Saswad. He has 11-year experience in the LIS field. Total 16 research papers has been published in various national and international journals. He is working as an IQSC member as well as coordinator of college website, nodal officer of NIRF, nodal officer of All India Survey of Higher Education, nodal officer of DHE, member of LMS committee and college SOEM member. So I request to Professor Dattatray Sankapal sir, please start the session. Over to you, sir. Thank you, sir. Thank you, Dr. Satpute sir, for the nice introduction. Vice Principal Dr. Dange sir, and all the participants for giving me an opportunity to share my views on open e-resources with all of you. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने हा जो ओपन ई रिसोर्सेस वर जो आपण वेबिनार ठेवलेला आहे त्या निमित्ताच्या अनुषंगाने मला काही गोष्टी वाचनाबद्दल सुरुवातीला मी प्रस्तावित करेल की वाचन हे
आपण एका चौकटीमध्ये जगत असताना वाचन हे अत्यंत महत्वाचं असतं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणा बरोबर तरी आपल्याला व्यक्त करायचं असतं, कोणी व्यक्त केलेलं आपल्याला ऐकायचं असतं, कोणाला तरी काहीतरी सांगायचं असतं. आणि या वाचनातून आपल्या काही कुतूहल, वेगवेगळ्या विषयांबद्दलचं कुतूहल जे असतं त्याची उत्तरं आपल्याला सापडत जातात. त्याचबरोबर वाचनाच्या बाबत अलीकडेच मला एक पुस्तक वाचनात आलं. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की अनेक गोष्टी माणसाच्या हातात नसतात, भविष्य आपल्या हातात नसतं, किंवा काही गोष्टी अशक्य असणाऱ्या गोष्टी, त्या गोष्टी आपण लिखाणातून आपलं ही एक सायकोलॉजिकल नीड समजली जाते. आपल्या लिखाणातून, आपल्या संवादातून, आपल्या व्यक्त होण्याच्या परिभाषेतून आपण आपली ती गरज, ज्या अशक्य असणाऱ्या गोष्टी आपल्या लिखाणातून आपण पूर्ण करून घेत असतो. तर अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ही एक सायकोलॉजिकल नीड आहे. आणि म्हणून वाचन हे प्रत्येकाने केलं पाहिजे ज्ञान आणि समृद्ध होण्यासाठी. तर त्याच अनुषंगाने वाचन हे सर्वांना उपलब्ध व्हावं, सर्वांना मोफत उपलब्ध व्हायला हवं, या भूमिकेतून अनेक चळवळ्या लोकांनी वाचन साहित्य किंवा माहिती किंवा ज्ञान हे मोफत किंवा ओपन ऍक्सेस व्हावं यासाठी अनेक जणांनी त्यासाठी प्रयत्न केले. अनेक ओपन ऍक्सेस वेबसाईट्स आहेत, विकिपीडिया किंवा विकी टेक्नॉलॉजी वापरून ज्या काही गोष्टी ज्ञान विकिपीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलं जातं तो त्याच चळवळीचा एक भाग आहे. आणि ॲरॉन स्वॉर्ट्स या युवकाने 2003 साली आत्महत्या केली अलीकडेच. कारण त्याचं कारण असं झालं होतं की त्याने जेगेट या डेटाबेस मधले अनेक जर्नल्स सिस्टमॅटिकली डाउनलोड केले. त्याला त्याच्याबद्दल पनिशमेंट झाली आणि पनिशमेंट झाल्यानंतर त्याला फ्रस्ट्रेशन आलं आणि त्यानंतर त्यांनी सुसाईड केलं. पण त्यानंतर त्यांनी एवढं मोठं जे पाऊल उचललं, त्यानंतर जेगेटने सर्वांसाठी पार्शियली त्यांचा डेटाबेस ओपन ऍक्सेस दिलेला आहे. आता स्प्रिंगरचं देखील ओपन ऍक्सेस आहे. टेलर अँड फ्रान्सिसनी देखील, म्हणजे मोठ्या मोठ्या रिनॉन पब्लिशर्सनी त्यांचा डेटाबेस पार्शियली का होईना पण ओपन ऍक्सेस स्वरूपामध्ये ओपन केलेला आहे. तर अशा प्रकारे ओपन ऍक्सेसची मुवमेंट सुरू झालेली आहे. आणि ओपन ऍक्सेसच्या मुवमेंट मध्ये ऍज अ म्हणजे कॉन्ट्रीब्युटर म्हणून देखील आपल्या सगळ्यांना सहभागी होण्याची संधी आहे. तर मी आजच्या विषयाचं प्रेझेंटेशन आपल्या समोर सादर करतो. स्क्रीन सर्वांना दिसतीये का? येस सर. ओके. तर आजचा विषय आहे ओपन इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस. मार्क ट्वेनने असं म्हटलेलं आहे की अ पर्सन हु विल नॉट रीड हॅज नो ऍडव्हान्टेज ओव्हर द वन हु कॅन नॉट रीड. आपण एका 4 भिंतीच्या किंवा 4 गावांमध्ये राहत असतो, तेवढंच नॉलेज नाही, जग खूप मोठं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्याला वाचता येत असेल आणि आपण जर वाचत नसू तर यू डोंट हॅव एनी ऍडव्हान्टेज ओव्हर द इलिटरेट पर्सन वन कॅन से. आपण अडाणी माणसांच्या तुलनेत मग आपल्याला काहीच बेनिफिट मिळणार नाही. असं अतिशय मोजक्या शब्दात परंतु वाचनाचं महत्व मार्क ट्वेननी सांगितलेलं आहे. आज मी आपल्याकडे ओपन ऍक्सेस रिसोर्सेस बद्दल बरोबरच सर्वच कॉलेजेसला एनलिस्ट आहे, तर त्यामुळे एनलिस्ट बद्दल देखील काही गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. सर्वच जण वापरत असाल पण काही गोष्टी कदाचित आपल्याकडून ई शोध सिंधू देखील आपल्याला वापरता येऊ शकतो, त्याबद्दल काही शेअर करायचे. ओपन रिसोर्सेस आणि त्यांचं इंट्रोडक्शन, ओपन ऍक्सेस मुवमेंट बद्दल मी ओझरता आता बोललोच. आणि हे जे सगळे रिसोर्सेस आहेत त्याचबरोबर ओपन सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्म्स देखील आहे आपल्यासाठी. आणि कोलॅबोरेशन आणि अकॅडमिक सोशल नेटवर्किंग साइट्स जे आहेत ते आपण जे फेसबुक, ट्विटर या व्यतिरिक्त देखील अकॅडमिशियनसाठी किंवा रिसर्चर्ससाठी सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत, त्याच्याबद्दल काही प्रमाणात मला परिचय करून द्यायचा. तर एनलिस्ट याचे सर्व कॉलेजेस मेंबर्स आहेत
तर एनलिस्टच्या जे डिस्कव्हरी टूल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे, ते अतिशय सुलभ झालेलं आहे. आणि त्याचबरोबर वन मोर फीचर इज देअर, रिक्वेस्ट अँड आर्टिकल. तर त्यामध्ये एनलिस्ट मध्ये रिक्वेस्ट अँड आर्टिकल नावाचं एक फीचर आहे की जे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपल्याला विद्यापीठाकडे जो एनलिस्टचा डेटाबेस आहे तो आपल्याला ऍक्सेसिबल नाही, परंतु या माध्यमातून आपल्याला विद्यापीठाला जो एनलिस्ट आहे त्याचा संपूर्ण ऍक्सेस आपल्याला मिळू शकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी रिक्वेस्ट अँड आर्टिकल नावाचं बटन आहे. म्हणजे विद्यापीठाला जो संपूर्ण एनलिस्टचा डेटाबेस आहे त्या डेटाबेस मधील संपूर्ण जर्नल, संपूर्ण डेटाबेसेस आपल्याला या माध्यमातून ऍक्सेसिबल आहे. तर ते कसे, ई शोध सिंधूची हे विद्यापीठासाठी उपलब्ध असलेला ई शोध सिंधू नावाचा डेटाबेस एनक्लिपनेटने उपलब्ध करून दिलाय. आणि त्याच्यातील मी झूम करतो, ESS फंडेड रिसोर्सेस आणि AICTE फंडेड रिसोर्सेस या दोन्ही पैकी फक्त ESS फंडेड रिसोर्सेस च्या अंडर येणारे हे खालील सर्व जे काही डेटाबेस आहेत या सगळ्या डेटाबेस मधील जर्नल्स आपल्याला जरी एनलिस्ट मध्ये ऍक्सेसिबल नसतील तरी यामधील जर्नल्स आपल्याला या रिक्वेस्ट अँड आर्टिकलच्या माध्यमातून तात्काळ उपलब्ध करून घेता येतात. अमेरिकन केमिकल सोसायटीचा हा डेटाबेस उदाहरणादाखल जर आपण उघडला, याच्यामध्ये 13 लाख रिसर्च आर्टिकल्स आहेत आणि नंबर ऑफ रिसर्च जर्नल्स आहेत. जर आपण केमिकल हेल्थ अँड सेफ्टी हे जर्नल उघडलं, उदाहरणादाखल आपण एक आर्टिकल रिक्वेस्ट करून त्या ठिकाणी पाहूया. त्याच्यातला DOI नंबर असतो इथे, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर नावाचा DOI नंबर असतो. हे आर्टिकल तुम्हाला हवं आहे, कॉपी लिंक ऍड्रेस, आणि आपण या ठिकाणी DOI एंटर केला. पेस्ट आर्टिकल डिटेल्स म्हटलं तर आर्टिकल डिटेल्स आपोआप येतील. तुम्हाला आर्टिकल टायटल, ऑथर या सगळ्या गोष्टी टाकण्याची आवश्यकता नाही. फेच आर्टिकल डिटेल्स म्हणायचं. इथं याचं जे लॉक उघडलेलं लॉकचं जे चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक केलं की तुमचं आर्टिकल तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर लगेच डाउनलोड होतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ई शोध सिंधूचा ऍक्सेस एनलिस्टच्या माध्यमातून रिक्वेस्ट करून घेता येतो. अधिकाधिक लोकांनी दुर्दैवाने याचा खूपच कमी वापर होतोय. तर महाविद्यालयातून शिक्षकांनी, प्राध्यापकांनी अधिकाधिक या एनलिस्टचा आणि ई शोध सिंधूचा उपयोग करावा, जेणेकरून रिसर्च साठी आपल्याला चांगल्या प्रकारे याचा उपयोग होऊ शकतो. तर एनलिस्टच्या बाबत एनलिस्टचे इतर काही डिस्कव्हरी टूल्स आहेत. एनलिस्टचा जो ऍडव्हान्स सर्च आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही टायटल, ऑथर, सब्जेक्ट, ISSN, पब्लिशर, ISBN या कोणत्याही फिल्टरच्या माध्यमातून ऍज मच फिल्टर्स ऍज यू वॉन्ट तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी लँग्वेज फिल्टर करू शकता. तुम्हाला इतर कोणत्याही लँग्वेजचं रिसोर्स नको असेल, फक्त इंग्लिश मधीलच रिसोर्सेस तुम्हाला फक्त हवे असतील, किंवा अमेरिकन रिसोर्सच्या बाबतीत सुद्धा फिल्टर लावू शकता. तुम्हाला फक्त अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स याच डेटाबेस मधील जर्नल्स किंवा रिसोर्सेस हवे आहेत. तर या प्रकारे रिसोर्सेसचा देखील फिल्टर लिमिट करू शकता, लँग्वेजचा फिल्टर लिमिट करू शकता. टाइप ऑफ अ डॉक्युमेंट, इट कॅन बी बुक, इट कॅन बी जर्नल, इट कॅन बी जर्नल आर्टिकल, इट कॅन बी थेसिस, कॉन्फरन्स प्रोसिडिंग. तर अशा सगळ्या माध्यमातून तुम्ही फिल्टर लावून, किंवा त्याच्यानंतर तुम्ही इयर ऑफ पब्लिकेशन, जर तुम्ही रिसर्च करत असाल आणि तुम्हाला फक्त अलीकडच्या 5 वर्षातील पब्लिकेशनचाच फक्त
उपयोग असेल आणि जुन्या पब्लिकेशनचा उपयोग नसेल, काही ऍडव्हान्स टर्मिनॉलॉजी असतील की ज्या इतिहासामध्ये असण्याची शक्यताच नाहीये, तर अशा प्रकारे उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी टर्म आहे ती 1987 साली असण्याची शक्यताच नाही. त्याच्यामुळे अलीकडचेच फक्त पेपर तुम्हाला हवे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी साल ऍडजस्ट करून किंवा मॅन्युअली हाताने टाकून 2010 ते 2021 याच काळातला फक्त सर्च तुम्हाला करायचा असेल आणि त्यानंतर फाइंड या बटनावर क्लिक केलं. अशा प्रकारे डिस्कवरी टूल ऑप्टिमाइज होऊन अतिशय सुंदर झालेलं आहे आता. तर याचा वापर करून तुम्ही तुमचा तुमचा सर्च प्रिसाइज करू शकता आणि तुमचे रिझल्ट प्रिसाइज येतील. तर अशा प्रकारे एनलिस्टचा वापर ऑप्टिमाइज होऊ शकतो आणि विद्यापीठाच्या ई शोध सिंधूचा देखील आपण रिक्वेस्ट अँड आर्टिकल या फीचरचा वापर करून उपयोग करू शकतो. एनलिस्ट आणि ई शोध सिंधू बद्दल मला एवढंच शेअर करायचं होतं. त्यानंतर आपण आपल्या ओपन ऍक्सेसच्या टॉपिक कडे वळूया. देर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ ओपन ऍक्सेस. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा लायसन्सिंग ओपन ऍक्सेस मध्ये आहे ते म्हणजे क्रिएटिव्ह कॉमन्स. क्रिएटिव्ह कॉमन्सच्या अंडर अनेक रिसोर्सेस हे उपलब्ध करून दिलेले आहेत. विकिपीडिया हे संपूर्ण क्रिएटिव्ह कॉमन्स या लायसन्सच्या अंडर शेअर केलं जातं आणि ज्या कोणी कॉन्ट्रीब्युटरला किंवा ज्याला कोणी कोलॅबोरेट करायचंय विकिपीडिया बरोबर त्यांना आपलं कंटेंट क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सिंग साठी ऍग्री करूनच अपलोड करता येतं आणि त्या बेसिसवरच क्रिएटिव्ह कॉमन्स किंवा पब्लिक डॉमेन कंटेंटच त्या ठिकाणी टाकायला अलाउड आहे. हे क्रिएटिव्ह कॉमन्सचे लायसन्सिंग टर्म्स आहेत. त्या तुम्ही वेगवेगळ्या साइट्सवर क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सिंगच्या टर्म्स पाहून त्याचा उपयोग करणं अपेक्षित आहे. जर त्या ठिकाणी नॉन डेरिव्हेटिव्ह एनडी नावाचा टर्म असेल CC BY ND तर तुम्ही त्या आर्टिकल त्या कंटेंट मध्ये बदल न करता ऍज इट इज वापरणं अनिवार्य आहे. नॉन कमर्शियल NC स्टँड्स फॉर नॉन कमर्शियल. तुम्ही त्याचा वापर कमर्शियली किंवा सेल करण्यासाठी किंवा त्याच्या मल्टिपल कॉपीज करून विकण्यासाठी करू शकत नाही असा त्या NC या टर्मचा अर्थ आहे. CC0 नावाची जी टर्म आहे ती सगळ्यात लिबर्टी देणारी क्रिएटिव्ह कॉमन्स मधली पब्लिक डॉमेन त्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं की याला कुठलीही कंडिशन नाही. तुम्ही ऍज इट इज कंटेंट वापरू शकता, त्याच्यात चेंज करून वापरू शकता, कमर्शियली वापरू शकता आणि कोणत्याही पद्धतीने वापरू शकता. हे पब्लिक डॉमेन असलेल्या टर्म्स लायसन्सिंगच्या टर्म्स आहेत. तर ओपन ऍक्सेस ई रिसोर्सेस हे का अवेलेबल करण्यात आले? टू वाइडन द ऍक्सेस टू द इन्फॉर्मेशन. सो बऱ्याच मुवमेंट झाल्या आणि त्यानंतर ओपन ऍक्सेस मुवमेंटच्या माध्यमातून ओपन कंटेंट अवेलेबल करण्यात आलं आणि याच्या पाठीमागचा उद्देश की सर्वच लोक पेड शिक्षण किंवा पेड रिसोर्सेस अफोर्ड करू शकत नाही म्हणून ओपन ऍक्सेस रिसोर्सेस अवेलेबल करण्यात आले. दुसरा याचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज असा की जर तुमचा रिसर्च ओपन ऍक्सेस मध्ये पब्लिश केला असेल तर बाय डिफॉल्ट इट कॅन बी ऍक्सेस्ड बाय लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स आणि लार्ज नंबर ऑफ ऑडियन्सने ऍक्सेस केला की बाय डिफॉल्ट इट विल गेट लार्ज नंबर ऑफ सायटेशन्स आणि त्यामुळे इनडायरेक्टली ओपन ऍक्सेस ई रिसोर्सेस मध्ये तुम्ही जर तुमचा रिसर्च किंवा तुमचे पब्लिकेशन प्रकाशित करत असाल तर तुमचा रिसर्च फॅसिलिटेट होणार आहे, तुम्हाला सायटेशन जास्त प्रमाणात मिळणार आहे, तुम्हाला रीडरशिप किंवा ऑडियन्स मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला सायन्स, सोसायटी, कल्चर किंवा या सगळ्या डेव्हलपमेंटवर त्याचा निश्चितच पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसणार आहे. म्हणून ओपन ऍक्सेस ई रिसोर्सेसचं अत्यंत महत्व आजच्या काळात आहे आणि त्याची अवेलेबिलिटी आणि डिस्ट्रीब्युशन, फ्री ऑथर सर्व्हिसेस या सगळ्या गोष्टी या ओपन ऍक्सेसच्या माध्यमातून आपल्याला अवेल होतात.
त्या ओपन ऍक्सेसच्या कंडिशन्स मध्ये जसं क्रिएटिव्ह कॉमन्स आहे त्याचप्रमाणे कॉपीराइट रजिस्टर्ड जरी डॉक्युमेंट्स असतील तरी आफ्टर द डेथ ऑफ ऑथर 60 इयर्स आफ्टर द डेथ ऑफ ऑथर त्याचं कॉपीराइट संपुष्टात येतो आणि त्यानंतर ते पब्लिक डॉमेन मध्ये कन्सिडर केलं जातं. सुरुवातीलाच मी प्रास्ताविकेतच सांगितलं की ॲरन स्वर्ट्सने म्हणजे अतिशय तरुण असलेला युवक, नोव्हेंबर 1986चा जन्म असलेला युवक जानेवारी 2013 मध्ये आय मिस्टेकन 2003 म्हटलं होतं मी, जानेवारी 2013 मध्ये इतक्या रिसेंटली त्यांनी या अजूनही ओपन ऍक्सेस मुवमेंटवर त्यांनी जे बंड पुकारलं होतं JSTOR विरोधात आणि त्यानंतर त्यांनी सुसाईड केलं. तर त्याच्या या बंडानंतर JSTORनी ओपन ऍक्सेस जर्नल्स पार्शली फ्री केलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रॉब्लेम जाणवतो वाचकांच्या बाबतीत की लॉट ऑफ अवेलेबिलिटी इज ऑल्सो अ प्रॉब्लेम. खूप मोठ्या प्रमाणात अबंडन्स आहे इन्फॉर्मेशनचा आणि इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन आम्ही LIS प्रोफेशनल्स त्याला बोलतो. तर त्या एक्सप्लोजन मध्ये आता आपण एनलिस्ट डिस्कव्हरी टूल मध्ये बघितलं की आपल्याला जरी एक्सप्लोजन असलं तरी तुमचा सर्च हा प्रिसाइज जर केला तर त्या एक्सप्लोजनचा तुम्हाला त्रास वाटणार नाही. तर त्यामुळं जरी इन्फॉर्मेशनचा अबंडन्स असला तरी देखील आपण आपला सर्च प्रिसाइज केला पाहिजे, आपल्या चॉईसेस प्रिसाइज केल्या पाहिजे आणि त्यानुसार सर्च केलं तर आपण योग्य रिसोर्स पर्यंत पोहोचू शकतो आणि आपलं वाचन अखंडितपणे आपल्या आवडीचं वाचन चालू ठेवू शकतो. त्यामुळे अबंडन्सचा बाऊ न करता प्रिसाइज नॉलेज आपण घेतलं पाहिजे, त्याची क्वालिटी टेस्ट केली पाहिजे, वेगवेगळ्या त्याची रिलायबिलिटी, त्याचं प्रकाशक, त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ एडिटिंग या सगळ्या गोष्टी पाहून आपण रिलायबल आणि क्वालिटी इन्फॉर्मेशनचा आणि क्वालिटी साहित्याचा आपण वाचन आणि रिसर्च चालू ठेवला पाहिजे. होमो ड्युअस नावाच्या युव्हाल नोआ हरारीच्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर वाक्य म्हटलेलं आहे की इन्फॉर्मेशन वॉन्ट्स टू बी फ्री. आताच आपण अबंडन्स बद्दल बोललो, तर इन्फॉर्मेशन वॉन्ट्स टू बी फ्री म्हणजे इन्फॉर्मेशन कॅनॉट बी हिडन फ्रॉम एनीवन. आता तुम्ही कुठेतरी लोणावळ्याला महाबळेश्वरला गेला, 2 मिनिटात तुम्ही फेसबुकवर फोटो काढणार, लगेच पोस्ट करणार. इन्फॉर्मेशन विल ऑटोमॅटिकली सेट इटसेल्फ फ्री. इन्फॉर्मेशन कधीच हिडन राहू शकणार नाही. इन्फॉर्मेशन इज म्हणजे एका सेकंदाला हजारो टेराबाइट्स मध्ये इन्फॉर्मेशन आजच्या घडीला तयार होते. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन ही आता बांधून ठेवू शकत नाही कोणी. इन्फॉर्मेशन वॉन्ट्स टू बी फ्री या वाक्यामध्ये, या स्टेटमेंटमध्ये हरारीला अशा पद्धतीने बोलायचे. तर या एक्सप्लोजन मध्ये इन्फॉर्मेशन जरी एवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सप्लोजन होत असेल, आपण शेअर करत राहिलं पाहिजे आणि आपलं जे ज्ञान आहे आपण ते स्टोअर करत राहतो आणि या माध्यमातून आपण आपला सर्च इतरांनी जे शेअर केले या सगळ्या गोष्टी आपण स्टोअर केल्या पाहिजे आणि आपला सर्च फिल्टर वापरून आपण प्रिसाइज इन्फॉर्मेशन पर्यंत पोहोचलं पाहिजे. ओपन ऍक्सेसच्या बाबत आताच आपण बोललं की याच्यातून आपला रिसर्च प्रमोट होतो आणि याच्यातून आपलं सायटेशन वाढतं. त्याच्यानंतर सायटेशनमुळे आपला इम्पॅक्ट वाढतो. सायटेशन इम्पॅक्ट फॅक्टर्स या सगळ्या गोष्टींवर या गोष्टीचा रिसर्चला उपयोग होत असतो आणि अल्टिमेटली त्याचा सोसायटीला उपयोग होत असतो. आताच आपण बोलल्याप्रमाणे टेलर अँड फ्रान्सिसने देखील काही जर्नल्स ओपन ऍक्सेसला अवेल केलेली आहेत. त्या माध्यमातून टेलर अँड फ्रान्सिसची ओपन ऍक्सेस range of journals they have made available. And one more thing is that
Yeah. The special thing about Taylor and Francis Open is they do not charge author publication charges, APC. No APC is there. You can contribute your if you want to share your content for green open access. There is a link. You can contribute your content free of charge, so that you will get more citations, more authorship, more readership, more audience through this. There are number of types of access. Gold access, it is purely open access publication. Green access, it refers to one can archive pre-print and post-print both. Blue access is that one can archive post-print only. दो यू आर ऑथर, तुम्ही जरी ऑथर असाल तरी प्रिंट झाल्यानंतरच तुम्ही ते आर्काइव्ह करू शकता किंवा शेअर करू शकता. प्री प्रिंट जोपर्यंत पीअर रिव्ह्यू होत नाही तोपर्यंत ब्ल्यू ऍक्सेस कंटेंट कॅनॉट बी आर्काइव्ह. येलो ऍक्सेस हे प्री प्रिंटच्या वेळेस तुम्ही आर्काइव्ह करू शकता, पोस्ट प्रिंट करू शकत नाही. व्हाईट ऍक्सेस म्हणजे आर्काइव्हिंग नॉट फॉर्मली सपोर्टेड. ज्यावेळी तुम्ही प्रकाशकाच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतील, तुम्ही तुमचा पेपर जरी त्याच्याशी शेअर केला, तुम्ही स्वतः ऑथर जरी असाल तरी व्हाईट ऍक्सेस असेल तरी ऍज अन ऑथर ऑल्सो यू कॅन नॉट शेअर युअर कंटेंट ऑन सोशल मीडिया, युअर रिसर्च पेपर, यू कॅनॉट डिस्ट्रीब्यूट इट. These are the terms of the access conditions. हॅलो, हा सर. म्हटलं काही लोक जॉईन होण्याचा प्रयत्न करतात ते, पण त्यांना अनेबल टू जॉईन असा मेसेज येते. मग काही प्रॉब्लेम आहे का आपल्याकडे? एकच मिनिट. होत आहेत. हॅलो बनसोड सर, आले का? होतंय का बघा सर. आता चालू ठेवा सर, बघा. चालू सर, कंटिन्यू सर. ओके सर, ओके. हा, आणि ट्राय अगेन म्हणा त्यांना. त्यानंतर ओपन ऍक्सेस ई रिसोर्सेस. Nisker वर 23 journals are there available on Nisker and they are open access. Earlier we were subscribing Nisker journals, but if it is there available on online open access, we need not subscribe these journals. आणि महत्वाचं म्हणजे जर आपण सर्वे केला तर आपल्या लक्षात येईल की इलेक्ट्रॉनिक जर्नल्स आर ऍक्सेस्ड मोर दॅन द प्रिंट जर्नल्स. आपल्याला एखादा कीवर्ड जर सर्च करायचा असेल तर आपण इलेक्ट्रॉनिक जर्नल्स नक्कीच प्रेफर करू रादर दॅन प्रिंट जर्नल्स. कारण त्याला आपल्याला सर्चॅबिलिटी भेटते, त्याला आपल्याला प्रिसाइज सर्च घेता येतो, फिल्टर लावता येतो आणि पाहिजे ते आपल्या रिसर्च टॉपिकशी संबंधितच आर्टिकल्स आपल्याला सर्च करणं सोपं जातं. त्यामुळे प्रिंट जर्नल पेक्षा म्हणजे आता कोरोनाच्या काळात तर नक्कीच आपल्याला इकडे शिफ्ट व्हावं लागेल आणि इलेक्ट्रॉनिक जर्नल्सकडे यावं लागेल. आणि निस्केअरचे तर ऑटोमॅटिकली आपल्याला ओपन ऍक्सेस अवेलेबल आहेत, तर त्याचा देखील मी आवाहन करेन की त्याचा सायन्स फॅकल्टीने जास्तीत जास्त उपयोग करायला हवा. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ॲनल्स इज देअर. आपल्यासाठी ग्रंथ लायब्ररी प्रोफेशनल साठी देखील त्याच्यात एक जर्नल आहे. देर आर 23 जर्नल्स इन निस्केअर. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, इट इज ऑल्सो ओपन ऍक्सेस. त्याच्यातले देखील बरेचसे जर्नल रिझोनन्स वगैरे आपण पूर्वीपासून हार्ड कॉपी घेत होतो आणि आता ते कोरोनाच्या काळात पोहोचत पण नाहीये. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे इश्यूज देखील आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि ते जर्नल्स देखील ऑप्टिमाइज, त्याचा यूज देखील ऑप्टिमाइज केला पाहिजे. सिमॅन्टिक स्कॉलरवर 195 मिलियन पेपर्स आहेत. तर मोठ्या प्रमाणावर आर्काइव्ह
सिमेंटिक स्कॉलरवर ठेवता येऊ शकतं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लेट मी शो यू. आपण रिसर्च फीड्स त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. आपल्याला वारंवार लागणाऱ्या एखाद्या आपल्याला वारंवार आवश्यक असणारे टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये ऍड करून ठेवले. तर आपल्याला त्याचे रिसर्च फॉर एक्झाम्पल क्रिएटिव्ह कॉमन्स गेट रिसर्च फीड या बटनवर जर क्लिक केलं तर आपल्याला ऑटोमॅटिकली क्रिएटिव्ह कॉमन्सवर पुढच्या वेळी एखादा आर्टिकल जर अपलोड झालं तर ऑटोमॅटिकली ईमेल अलर्ट आपल्याला येत राहतो. अशा प्रकारे एवढ्या मोठ्या डेटाबेस मधून आपल्याला मोठ्या प्रमाणात रिसर्च साठी आवश्यक असणारे आर्टिकल्स मिळतात. त्यानंतर कृषी कोश हा ऍग्रिकल्चरल सायन्स शिकणाऱ्या मुलांसाठी, शेतकऱ्यांसाठी महत्वाचा डेटाबेस आहे. कृषी कोश शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेलं वेगवेगळ्या गोष्टींचा अलर्ट देणारं ई कल्प नावाचं ICAR नी डेव्हलप केलेलं हे जे ऍप आहे ई कल्प, हे देखील उपयुक्त असं ऍप आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. आता बऱ्याच वेळा ग्रंथालयांना नॅकच्या माध्यमातून देखील विचारलं जातं किंवा विद्यापीठ देखील विचारतं की डिसेबल्ड, हँडिकॅप किंवा डिसेबल्ड युजरसाठी आपण काय केलेलं आहे, स्पेशली चॅलेंज्ड विद्यार्थ्यांसाठी. तर या ठिकाणी 2 लाख ऑडिओ बुक्स आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आहेत. तर हे डिफरंटली एबल्ड युजर्ससाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात युजफुल असणारा नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया हा रिसोर्स अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर देर आर मोर दॅन 2 lakh आर्टिकल्स, 7 lakh ई-बुक्स अँड अमाउंट आउट ऑफ दॅट 50,000 ऍग्रिकल्चरल बेस्ड बुक्स आर देअर. टेड टॉक्स ही देखील एक ओपन ऍक्सेस वेबसाईट आहे आणि खूप त्याच्याबद्दल म्हणजे चर्चिली गेलेली वेबसाईट आहे. टेडवर टॉक करणारे इमिनंट पर्सनॅलिटीज त्याच्यावर टॉक करण्याचा म्हणजे संधी देखील अतिशय मोजक्या लोकांना मिळते. उदाहरणार्थ अमृत देशमुख नावाचा आपला बुकलेट गाय आहे. या तरुणाला टेडवर बोलण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्याच्या बुकलेट गाय किंवा बुकलेट ऍप नावाची किंवा त्याच्या त्या बिझनेसची स्टोरी त्याने त्याच्यावर सांगितली की लोकांना वाचनासाठी उत्तेजित करण्यासाठी किंवा प्रोत्साहित करण्यासाठी त्याने पुस्तकांचा सारांश देण्यास सुरुवात केली आणि त्या माध्यमातून तो पुस्तकांचा सारांश लोकांना रेकॉर्ड करून पाठवतोय, रेकॉर्ड करतोय किंवा समराईज करून तो त्या ऍपच्या माध्यमातून टेक्स्च्युअल पण पाठवतोय. त्या दोन्ही माध्यमातून तो तर त्याची स्टोरी म्हणजे या अनुषंगाने आठवलं तर त्याची देखील स्टोरी टेड टॉक्स वर आपल्याला पाहायला मिळते. तर देर आर मोर दॅन 3,000 टॉक्स आर देअर टू स्टर द क्युरिओसिटी. मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या विषयांची क्युरिओसिटी असेल त्या बाबतीतले किंवा मोटिवेशनल स्पीकर्स त्या ठिकाणी बोलतात. त्या ठिकाणी वेगवेगळे कॉन्फरन्सेस आणि इव्हेंट्स ऑर्गनाइज होतात आणि त्याला देखील आपल्याला पार्टिसिपेट करता येतं. त्यानंतर डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक्स, इट हॅज गॉट मोर दॅन 27,000 peer reviewed बुक्स आणि देर आर 379 पब्लिशर्स आर असोसिएटेड विथ दिस. आणि या DOAB ला आता OAPN, ओपन एडिशन या इतर ओपन ऍक्सेस कंटेंट चालवणाऱ्या डेटाबेसने देखील असोसिएट केलेले आहे. आणि DOAB हॅज बीन अवॉर्डेड एज SCOSS या एजन्सीकडून देखील DOAB ला अवॉर्ड करण्यात आलेले आहे.
OAPN has become part of the DOAB now. इंटरनेट आर्काइव्ह हे तर भयंकर मोठा डेटाबेस आहे आणि ओपन ऍक्सेस आहे. Though some of the content is restricted for further, whole content is not available to read, but there are number of free books, movies are there, videos are there, softwares and setups of the softwares are available to download, music is there, number of websites are available there. And इंटरनेट आर्काइव्हचं विशेष म्हणजे एखाद्या अनेक वेबसाईट्सचे मागचे व्हर्जन तुम्ही बघू शकता. उदाहरणार्थ विकिपीडिया जानेवारी 2001 मध्ये कशी दिसत होती हे तुम्ही आज बघू शकता इंटरनेट आर्काइव्ह वरचं. म्हणजे एवढे आर्काइव्ह इंटरनेट आर्काइव्हने त्या ठिकाणी अपलोड करून ठेवलेत आणि भयंकर व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन अँड व्हरायटी ऑफ मीडिया इज अवेलेबल ऑन इंटरनेट आर्काइव्ह. Open edition, it has got books, e-books, journals, blogs are there, events are there. EPG Pathshala, it is course material for PG students. There are 700 books for PG and more than 22,000 modules are there. The modules consist of text and video both. The modules are indexed and having 64 subjects in it. SVPU has initiated e-content portal using the DSpace software, and it has now more than 10,000 e-content for UG and PG students across the university affiliated colleges. So the students can use from this. Many teachers have contributed to this. Vidwan, it is formal academic social networking platform where you can enter, you can create your own profile. There are number of profiles in various subjects right now. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला विशिष्ट विषयामध्ये कोण रिसोर्स पर्सन आपल्याला भेटू शकेल अक्रॉस इंडिया, तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये कोण काम करतं, युजीसीच्या या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून विद्वान नावाचं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. साऊदर्न कनेक्टिकट स्टेट युनिव्हर्सिटी याच्यावर देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ओपन ऍक्सेस रिसोर्सेस उपलब्ध होतात आणि आपण देखील या ठिकाणी पब्लिश करू शकतो. सर एकच सेकंद कॉल घेतो मी. हॅलो, पटकन बोला, मी लेक्चर मध्ये. वावळ सरांकडे जा, वावळ सरांकडे जा. मला टेक्स्ट करा, मेसेज टाका, आता मी लेक्चर मध्ये. तर साऊदर्न कनेक्टिकट स्टेट युनिव्हर्सिटीने जे आर्काइव्ह बनवलेले आहे त्याच्यामध्ये फॉर एज्युकेटर्स अँड बाय एज्युकेटर्स म्हणजे टीचर्सनीच हा मोठा रिसोर्स बनवलेला आहे. त्याच्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, इमेजेस हे कंटेंट टाकलेले आहेत. त्याच्यानंतर टीचिंग मटेरियल्स टाकलेले आहेत, कोर्स मटेरियल टाकलेले आहेत आणि त्याला कुठलंही लिमिट नाही. आपण देखील त्याला असोसिएट होऊ शकतो आणि आपण त्याच्यात पब्लिश करू शकतो आणि आपल्या कंटेंटचा ऍक्सेस वायडन करू शकतो. आपण म्हणजे ओपन ऍक्सेस मुवमेंट बद्दल आपण याच्या अगोदरच बोललो त्यावेळेसच. त्याचप्रमाणे ऑक्सफर्डने देखील ओपन ऍक्सेस जर्नल्स पार्शली काही प्रमाणात अवेलेबल केलेले आहेत. स्प्रिंगरने देखील ओपन ऍक्सेस जर्नल्स पार्शली काही प्रमाणात
उपलब्ध केलेले ओपन ऍक्सेस ई बुक्स देखील स्प्रिंगर ओपनच्या माध्यमातून springeropen.com या साईटवर आपल्याला मिळतात. DOAJ हे पूर्वीपासूनच ओपन ऍक्सेस डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स आहे आणि या वेबसाईटने देखील खूप आपण म्हणू शकतो की कात टाकली आहे. खूपच चांगला इंटरफेस आणि चांगले जर्नल्स यावर इंडेक्स झालेले आहेत आणि वेगवेगळे फीचर त्याला आलेले आहेत आणि अतिशय युजर फ्रेंडली अशी डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्सची साईट आता आपल्याला पाहायला मिळते आणि large number of journals are associated on directory of open access journals. Open access thesis and dissertations आपल्याला आपल्या विषयामध्ये रिसर्च करताना PhD करताना thesis and dissertations आपल्या विषयामध्ये आपल्याला रेट्रोस्पेक्टिव्ह किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह लिटरेचर रिव्ह्यू जर करायचा असेल तर आपल्याला कुठलीही अशा प्रकारचा मोठा डेटाबेस वगळून चालणार नाही. तर आपल्या टॉपिकवर एखादा रिसर्च ऑलरेडी झाला आहे किंवा नाही याबाबत आपल्याला oatd.org वर बघणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर 50 lakh theses are there on open access thesis and dissertations. Legal information databases म्हणजे वेगवेगळ्या देशांचे लीगल इन्फॉर्मेशन डेटाबेसेस या ठिकाणी कॉमनवेल्थ लीगल इन्फॉर्मेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्याला commonly.org या साईटवर आपल्याला बघायला मिळतात. देर आर 1444 डेटाबेसेस आणि 8 लीगल इन्स्टिट्यूशन्स या ठिकाणी कोलॅबोरेट झालेले आहेत. प्रोजेक्ट गटेनबर्ग हा देखील एक जुना आणि खूप मोठा ओपन ऍक्सेस प्रोजेक्ट आहे. इट हॅज गॉट 60,000 फ्री ई बुक्स. HighWire, it is started by Stanford University. So it has also case studies, data sheets, white paper, news, events. आपापल्या डिसिप्लिन मधले नवीन झालेल्या ज्या इव्हेंट्स आहेत, नवीन इन्व्हेन्शन्स आहेत, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला HighWireच्या डेटाबेस मधून मिळतात. ऍग्रीस हा ऍग्रिकल्चरल साठी एक डेटाबेस आहे. ऍग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन. LibriVox, it is for differently abled students. It has got accessible content, audio content. Wiley Open Access, Wiley has also came forward to give open access journals. Legal Information Institute of India. This database is also there in the commonly. Shodhganga, it has got records of synopsis. Free ebooks, it is मराठी साहित्यासाठी फ्री बुक्स, मराठी साहित्य, नेट भेट या प्रकारच्या या मराठी साहित्य प्रकाशित करणाऱ्या ओपन ऍक्सेसच्या माध्यमातून या काही वेबसाईट्स आहेत. त्यानंतर ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशनच्या बाबतीत स्वयं ऑनलाईन कोर्सेस आपण सर्वजण बऱ्याच लोकांनी केले असतील. NPTEL वर देखील स्वयंचे कोर्सेस आहेत. तर या वेगवेगळ्या गोष्टी सर्टिफिकेशनसाठी किंवा फक्त ट्रेनिंगसाठी, ओनली फॉर ट्रेनिंग अँड ओनली फॉर ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन बोथ, या दोन्ही गोष्टींसाठी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशनच्या वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आपल्याला उपलब्ध आहेत. खान अकॅडमी आहे, स्किल शेअर आहे, टेडवर देखील आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या डिजिटल डिफिंटच्या अशा अनेक ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशनच्या साइट्स आपल्याला उपलब्ध आहेत.
Open Learn, Open Culture, AView, UGPG MOOCs, EPG Pathshala, Courseware and UG subjects. There are a number of sites. त्यानंतर अकॅडमिक सोशल नेटवर्किंग साइट्स की फेसबुक, ट्विटर्स या सोडून देखील अकॅडमिक सोशल नेटवर्किंग साइट्स उदाहरणार्थ रिसर्च गेट, अकॅडेमिया, गुगल स्कॉलर, विकिपीडिया, रिसर्च ब्लॉग्स या सगळ्या माध्यमातून आपण कोलॅबोरेटिव्हली रिसर्च करू शकतो आणि या माध्यमातून आपण आपल्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या एक्सपर्टशी आपण कम्युनिकेट करून कोलॅबोरेट करून आपला रिसर्च पुढे नेऊ शकतो किंवा कोलॅबोरेटिव्हली रिसर्च करू शकतो. तर किंवा इंटरडिसिप्लिनरी देखील रिसर्च आपल्याला अकॅडमिक सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून करू शकतो. अँड देर इज नो बाउंड्री. आपण परदेशातल्या एखाद्या एक्सपर्ट बरोबर आपला एखादा रिसर्च पेपर, एखादा आपला एरिया ऑफ इंटरेस्ट असेल आणि त्या इंटरेस्ट एरियामधील एखादा एक्सपर्ट आपल्याला रिसर्च गेटवर academia.edu वर आपल्याला भेटू शकतो आणि त्यामुळे आपलं रिसर्च गेट academia.edu वर आपण ऍक्टिव्ह असणं, गुगल स्कॉलरवर आपला रिसर्च पब्लिश करणं, अपलोड करणं आवश्यक आहे आणि जेणेकरून आपल्याला सायटेशन्स पण देखील मिळू शकतात. त्यामुळे आपला रिसर्च हा या अकॅडमिक सोशल नेटवर्किंग साइट्सवर देखील आपण प्रकाशित केला पाहिजे. हे त्याच्या साइट्स आहेत. लिंक्डइनवर देखील आपण ऑर्किड इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट अकॅडमिक सोशल नेटवर्किंग साइट. आपलं ऑर्किडचा युनिक नंबर आपण क्रिएट केला पाहिजे. ओपन रिसर्चर्स आयडी, रिसर्चर्स अँड कॉन्ट्रीब्युटर्स आयडी हा जो आहे ऑर्किडचा, त्याच्यावर आपण अकाउंट प्रत्येकाने असणं आवश्यक आहे. नॅक मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज युअर रिसर्च इकोसिस्टीम. रिसर्च इकोसिस्टीम या प्रश्नाला उत्तर देताना म्हणजे मी या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला की आवर टीचर्स हॅव ऑल दिस काइंड्स ऑफ अकाउंट्स अँड वी पब्लिश आवर रिसर्च ऑन दिस. तर अशा प्रकारे आपल्याला ऑर्किडचं अकाउंट करणं या साईटवर orchid.org वर असणं आवश्यक आहे प्रत्येकाचं. देर आर, यू कॅन फिगर इट आउट, 122 मिलियन users are there. 122 दशलक्ष one can say academicians and researchers are there on academia.edu. रिसर्च गेट वर देखील त्या पद्धतीचे अनेक युजर्स आहेत. गुगल स्कॉलर वर आहेत. ओपन रिसर्चर कॉन्ट्रीब्युटर आयडेंटिफिकेशन इनिशिएटिव्ह, इट इज स्टार्टेड बाय थॉमसन राउटर्स आणि थॉमसन राउटरनी हे स्टार्ट केले. आपल्याला एपीआयच्या फॉर्मवर बघायला मिळालं असेल की तुमचा रिसर्च पेपरचा इम्पॅक्ट फॅक्टर सो अँड सो असेल तर तुम्हाला एवढे एवढे मार्क्स मिळतील आणि हा जो इम्पॅक्ट फॅक्टर आहे हा अकॉर्डिंग टू थॉमसन राउटर्स असला पाहिजे असं ते म्हणतात. आणि त्या थॉमसन राउटरच्या वेबसाईट्सने ऑर्किड ही साईट डेव्हलप केलेली आहे आणि त्यामुळे ऑर्किडच्या डेटाबेसला आपण लिंक असणं आणि त्या कम्युनिटीला आपण जॉईन होणं आवश्यक आहे. गुगल स्कॉलरवर आपल्याला सायटेशन्स मिळतात, आपला H-इंडेक्स मिळतो. तर गुगल स्कॉलरवर देखील आपण जॉईन असलं पाहिजे. अनेक काही अकॅडमिक ब्लॉग्स आहेत, फोरम्स आहेत आणि रिसर्च रिपोर्टिंग साठी महत्वाचे ब्लॉग्स मी काही एनलिस्ट केलेले त्या ठिकाणी. thesiswhisperer.com, researchwhisperer.com, phdcomics.com, research2action.org या ज्या 2-4 साइट्स आहेत त्याच्यातून आपल्याला रिसर्च बद्दलच्या काही कन्सेप्ट किंवा हायपोथेसिस म्हणजे काय, लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी ज्या रिसर्चच्या टर्मिनॉलॉजी आपल्याला गरज लागते पीएचडी करताना, पेपर लिहिताना, तर या गोष्टींसाठी या साइट्सची मदत होऊ शकते. Sir, 6 minutes is there time. Time 5 minutes. हा झाले सर. Yes, yes, sir. Important slides दाखवू शकता सर, काय प्रॉब्लेम नाही.
नाही, आता कन्क्लुजनलाच आपण Yes, sir. Yes. training, collaboration, academic social networking sites, त्यानंतर ऑर्किड झालं. हा, and concluding, sir, I would recommend all of you to use right source, uh, and don't assume that all that is free and that is substandard. It is not necessary that all free content is substandard. It can be of quality. So choose the appropriate one. Try to publish open so that your publication, your research will get more audience, more readability, and more citations. Of course, we can opt for green open access. More participation in open information movement will lead to the nice to the societal benefit. So before using any open access content, please check its rights, authority, its licensing terms, Creative Commons terms, and accordingly use the source. You must join the academic social networking sites, and the certification courses, nice certification courses are available on SWAYAM. So join these also. Thank you very much. Any other, if there are any questions, please feel free to ask. Thank you very much, sir. And my sharing. पार्टिसिपंटला रिक्वेस्ट आहे की काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. यू कॅन आस्क मराठी, हिंदी, इंग्लिश. देर इज नो लँग्वेज बॅरियर. यू कॅन आस्क युअर क्वेरीज. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. प्लीज ऑन युअर व्हिडिओ. मते सर, योगेश मते सर. मी डेस्कटॉपवर आहे. जयंत हे नाहीये लॅपटॉप, कॅमेरा नाहीये. ओके. नाही सर, काही विचारायचं असेल विचारू शकता. डिस्कशन वगैरे 5 मिनिट. One of the participant has said, please give the list of links. All the links I will provide to Dr. Satpathy sir. Yes, sir. Yes. And he will share all the links with you. There is 2 participants, one from Andhra Pradesh, one from UP. Sir, if you would like to ask any queries, you can ask sir. Thuta Balkrishna Rao, Sri Kolalam, Feedback, he wants feedback link. and Dr. Fateh Singh is there. Sir, if you want to ask, you can ask sir. Feedback, I will send the feedback link on Telegram group and WhatsApp group. And certificate, within 7 days you will get the certificates. सर्वांना 7 दिवसामध्ये व्यवस्थित सर्टिफिकेट्स वगैरे मिळतील. फीडबॅक लिंक टेलिग्राम ग्रुपवर मी पाठवतोय. Okay, sir. Now, what are thanks. Good afternoon, everyone. All presented. My name is Dr. Dattatreya Sarthe. It is such an honor for me to get an opportunity to thank you all the dignitaries on behalf of Department of Library, Art, Science and Commerce College, Rahata. I would like to express my gratitude to all esteemed delegates of the webinar for their presence and contribution to make this webinar great success. Today's webinar was full of knowledge and interesting fact. It was really informative. I would like to thank Professor Dattatreya Sankapal sir for taking out time from their busy schedules and enlightening us with the knowledge. Thank you very much, sir. I would also like to thank our principal, Professor Lahare sir, for giving permission to organizing this type of national webinar. I would like to thank Dr. Mahesh Karde sir, Director of Shirdi Sai Rural Institute, Rahata, who always inspired for innovative things. I want to thank Vice Principal Dr. Dange sir, Professor Kumkar sir, Dr. Pulate sir, who always help to the library. I would like to thank Dr. Bhalekar sir, IQAC coordinator, always inspiring for ICT based library services. I am also thankful
to all teaching and non-teaching staff of our college. Thank you very much, sir. Thank you, sir. Thank you. Thank you. Okay. Thank you. Thank you. येथून द्या